नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, प्रथमतः तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. तर भावांनो, आज भव्य दिवस काटापूर येथे भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान हे संपन्न होत आहे. तर या मैदानामध्ये आपला लाडका देव द्वादश हिंदी केसरी बकासूर पळण्यासाठी आला होता. तर भावांनो, पळण्यासाठी आला होता आणि बकासूरचा तिथे पैरा शेवाळे आबांच्या हडपसरकरांचा पाखऱ्यासोबत होता. तर भावांनो, बकासूर आणि पाखऱ्या ही जोडी आपल्याला गट क्रमांक 3 पळताना दिसाली. तर भावांनो, गट क्रमांक 3 एक आपल्याला म्हणजे चांगली अपडेट नाही मिळाली. कारण भावांनो, बकासूर आणि पाखऱ्या ही दोन्ही नंदी गटाला ठेचलं. तर ते जर तुम्ही नीट व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला समजेल. आणि मी बाजूला व्हिडिओ देखील दिलेली आहे, ती देखील तुम्ही तिथे बघू शकता की बकासूर आणि पाखऱ्या हे दोन्ही नंदी गटाला पळताना ठेचलत होते. तर भावांनो, एक दुःखाची आपल्याला घटना म्हणजेच दुःखाची व्हिडिओ आपल्याला ही बघायला मिळत आहे. तर नक्कीच जर असं सेमीला झालं तर माझ्या माहितीनुसार सेमी पास होणार नाही. आणि भावांनो, नक्कीच हे घडलं नाही पाहिजे. आणि नक्कीच मला तर वाटत नाही हे घडेल म्हणून. कारण की देव द्वादश हिंद केसरी बकासूर आणि पाखऱ्या हे सेमीला नक्कीच काहीतरी करून दाखवतील आणि नक्कीच इतिहास घडवतील. आजच्या मैदानात नक्कीच गुलालाचे मानकरी देखील ठरतील. तर भावांनो, आज वैभव मामा बकासूरचे नियोजन करता वैभव मामा यांचा साखरपुडा आहे. तर त्यांना देखील खूप खूप साखरपुड्याच्या शुभेच्छा. नक्कीच त्यांचा देखील नवीन जीवनाला सुरुवात होणार आहे. आज वैभव मामाचा साखरपुडा आहे. आज बकासूर आपल्याला पळताना दिसणार नव्हता, परंतु प्रेक्षकांची इच्छा व आयोजकांची पण इच्छा होती. त्यामुळे बकासूर आज आपल्याला काठापूर इथे भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानामध्ये पळताना दिसाला. तर भावांनो, आता राहिला विषय म्हणजेच कबीऱ्या. तर भावांनो, कबीर कोणत्या मैदानात पळताना दिसेल याची अपडेट देखील आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही आपल्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी घेऊन येत असतो नवीन नवीन. धन्यवाद भावांनो.